नमस्कार मित्रांनो, चीन गुपचूप तिसऱ्या महायुद्धाची तयारी करतोय का? चीनच्या वाळवंटात शेकडो न्यूक्लिअर मिसाईल सायलोज का उभारले जात आहेत? आणि जर उद्या अमेरिका आणि चीनमध्ये संघर्ष झाला तर चीन अणुहल्ल्यानंतर हेच प्रतिहल्ला करण्यासाठी स्वतःला तयार करत आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण चीनच्या वाढत्या न्यूक्लिअर शक्तीमागचं रहस्य समजून घेणार आहोत. सॅटेलाईट चित्रांमध्ये दिसून आलेल्या या हालचालींमुळे अमेरिकेपासून तायवानपर्यंत अनेक देशांची चिंता वाढली आहे. सर्वप्रथम समजून घेऊया आपण की चीन नेमकं काय बांधतोय. आत्ताच्या सॅटेलाईट चित्रांमध्ये चीनच्या झिंजियांग आणि गान्सू प्रांतातील वाळवंटी भागात मोठ्या प्रमाणावर नवीन लॉन्च पॅड्स, भूमिगत बंकर्स आणि सुरक्षात्मक सुविधा उभारल्या जात असल्याचे दिसून आले आहे. हे फक्त साधे लष्करी तळ नाहीत. तज्ज्ञांच्या मते हे चीनच्या न्यूक्लिअर मिसाईल नेटवर्कचा भाग आहेत. यामध्ये एक सुरक्षित कमांड सेंटर, एअर डिफेन्स सुविधा, प्रगत कम्युनिकेशन नेटवर्क देखील उभारले जात आहे. म्हणजे चीन फक्त अण्वस्त्रे वाढवत नाही आहे, तर ती युद्धाच्या परिस्थितीत टिकून राहतील याचीही तयारी करत आहे. पण हा हमी मिसाईल फील्ड नेमका आहे काय? चीनमधील हमी मिसाईल फील्ड हे जगातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर साईट्सपैकी एक मानले जाते. रिपोर्ट्सनुसार येथे 100हून अधिक मिसाईल सायलोज असू शकतात. विशेष म्हणजे सॅटेलाईट फोटोंमध्ये ऑक्टागोनल म्हणजे 8 कोनांच्या सुरक्षात्मक संरचना दिसतात. या सुविधा चीनच्या ICBM म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलसाठी तयार केल्या जात असल्याचे मानले जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ह्या ज्या मिसाईल्स आहेत ह्या हजारो किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्यांवर अण्वस्त्रांसह हल्ला करू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, चीनला इतके सायलोज बांधण्याची गरज का पडते? यामागे एक महत्त्वाची रणनीती आहे सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी. समजा एखाद्या युद्धात शत्रूने चीनवर प्रथम अणुहल्ला केला तर चीनची अण्वस्त्रे नष्ट होऊ नयेत आणि चीनला पुन्हा प्रतिहल्ला करता यावा यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. म्हणजे चीन जगाला हा संदेश देतोय, तुम्ही पहिला हल्ला केला तरी आम्ही प्रत्युत्तर देण्यास सक्षम असू. यामुळे अणुहल्ल्याचा धोका कमी होतो, पण तणाव मात्र वाढतो.